आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. कॅफेच्या नावाखाली तरुण तरुणी आणि शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील गैरप्रकारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या 3 कॅफेंवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या विशेष पथकानं सलग 2 दिवस केलेल्या कारवाईत श्रीरामपूर नेवासा मार्गावरील क्रिस्टल कॅफे, MH17 कॅफे आणि स्पार्कल कॅफे यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. तर या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये 3ही कॅफे चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. श्रीरामपूर शहर आणि परिसरातील काही कॅफेंमध्ये प्रायव्हसीच्या नावाखाली तरुण तरुणींना अश्लील गैरप्रकार करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं संबंधित कॅफेंवर अचानक छापे टाकले. या कारवाईत काही तरुण तरुणी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांची चौकशी सुरू असून कॅफे चालकांकडून अशा प्रकारे जागा उपलब्ध करून देण्यात येत होती का याबाबतही तपास केला जातोय. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्यासह DYSP जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकानं सहभाग घेतला. दरम्यान तपासात संबंधित प्रकारामध्ये कोणतीही मुलगी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित कॅफे चालकाविरोधात पोक्सो कायद्यासह कठोर कलमान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिलाय. बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत, त्या कॅफेंवर देखील आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये काही कॅफे चालक कॅफेमध्ये जे काही मुलं मुली आहेत यांना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. त्या कॅफेमध्ये आपण रेड कारवाई केली आणि पाहणी केली असता कॅफे चालकांनी त्या ठिकाणी स्वतंत्र कंपार्टमेंट केलेले आहेत. त्या ठिकाणी फर्निचरचे टाकून किंवा फर्निचरचा आधार घेऊन, पडद्यांचा आधार घेऊन अशा बेकायदेशीर कृत्यासाठी, अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा 4 कॅफेंवर महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली आपण कॅफे चालकांवर तो गुन्हा दाखल केलेला आहे. जर यापुढे असे कोणी कॅफे चालक अशा बेकायदेशीर कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देताना मिळून आले तर कॅफे चालक असतील, कॅफे मालक असतील यांच्यावरती देखील पोलिसांकडून गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. तर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर यापुढेही सातत्यानं कारवाई करावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, श्रीरामपूर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.